आज गेले 7-8 दिवस मंचर नगरपंचायतची इलेक्शनची रणधुमाळी मंचर शहरामध्ये चालू होती, परंतु प्रभाग 11 मध्ये आमचा प्रभाग हा अतिशय शांततामय अवस्थेत राहिलेला होता। परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही काही दिवस शांत होतो। आज त्या ठिकाणी 21 तारखेला सर्व उमेदवारांच्या माघारी झाल्या। यामध्ये आज आम्ही ठरवलं की आज या ठिकाणी आपल्याला प्रचाराचा शुभारंभ मातोश्री कमलजा देवीच्या कृपा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी करायचा आहे। या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे, माझ्यावर निष्ठा ठेवणारे माझे सर्व बंधू माता भगिनी या ठिकाणी आज माझ्यासोबत या ठिकाणी या शुभारंभाच्या वेळी उपस्थित झाले। या ठिकाणी मी या मंचरमध्ये काम करत असताना जे मान्य खासदार शिवाजी आढळराव पाटील असतील किंवा नामदार साहेब असतील यांनी जी जबाबदारी दिली मी ती प्रामाणिकपणे पार पडली। शिवसेनेत ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस दादांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्यावेळेस दादांच्या माध्यमातून या मोडवाडीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील किंवा हायमतची दिव्या असतील, पाणी पुरवठ्याची स्कीम असेल मोडवाडीची असेल किंवा भेकेमेळ्याची पाणी पुरवठा स्कीम असेल, या ठिकाणी जे ड्रेनेज उभा आहे बागलमाळा ते लक्ष्मी हॉटेलपर्यंत ते ड्रेनेज असेल, अशी अतिशय मोठ्या प्रमाणात कामं त्या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील असेल किंवा शिवाजी आढळराव पाटील असतील यांनी आपल्या मोडवाडीमध्ये केलेली आहेत। आणि त्यांनी जी मला ताकद दिली त्या ताकदीच्या जोरावर मी आपल्या समोर या ठिकाणी या नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी प्रभाग क्रमांक 11 मधून उभा आहे। आणि सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना आजपासून मी भेटण्यासाठी या मतदारसंघामध्ये मी आजपासून सुरुवात करीत आहे। त्या ठिकाणी आपण सर्वजण मला बहुमताने विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।